देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि इस मुद्दे पर सियासत मत करिए। देवेंद्र फडणवीस ये कह रहे पवार साहब कि आप लोग राजनीति कर रहे हैं, जानबूझ के इस पूरे मामले को लेकर पॉलिटिसाइज करने की कोशिश एमबीए कर रहे हैं। सीधी बात है, यहाँ राजनीति क्या है? असं आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक गोष्ट लोकांना भावली आणि ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रांझ्याच्या फासाने एका मुलीला तिचा अत्याचार केले आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात करून केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नीती माझी काय आहे हे समज जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं. एका भगिनीला त्रास दिला त्याच्यावर इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला. आज असा निर्णय घेणारा आणि त्याची फसवणुकीची सौरगाव ज्यावेळेस तयार करून आली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं आज ती वृत्ती उद्ध्वस्त राहण्यासारखी दिसते. कोणी सांगतं वाऱ्याचा वेग होता, आणखीन काय कारण होतं. जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले त्यांच्या हस्ते याचं अनावरण झालं. आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचलेला आहे. कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्यसुद्धा या सरकारमध्ये नाही. त्यामुळं शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीनं खुली करावी म्हणूनच आम्ही तिघांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करून हा कार्यक्रम हाताळला. गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग आपटे असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत. पोलिसांना ते सापडत नाहीत. अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं. बदलापूर प्रकरणातले देखील आरोपी असून त्यात फक्त एकच की जो गुन्हा दाखल झालाय तो एक मिनिट गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टरवर दाखल झालाय. तुमची मागणी आहे की कारण हा सगळा प्रोग्राम नौदलाने बघा शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय. ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्यासाठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात, तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात. आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार. आता हा जो काय कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या. कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईने तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली. मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम ते 24-25 वर्षाचा, मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही. अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे, लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे. जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे. आपल्याला तुम्हाला प्रश्न आहे की अशा पद्धतीने महाराष्ट्र शिवरायांच्या नावाने ओळखला जातो. जे फोटो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालेले आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची फक्त देशात नाही तर जगामध्ये बदनामी कोणी केली तो शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकतायत त्यांना मतांची जी घाई झालेली आहे, मतं मिळवण्यासाठी घाई केली, हे पाप जे आहे हे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले. म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे. तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे, पण त्याच्यामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला
पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि त्या दबावाला बळी पडणारे हे दोघेही गुन्हेगार आहेत. जिस तरह से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है, क्योंकि आज भी कई जगहों पर प्रोटेस्ट हुआ है, आदित्य जी गए हैं, उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई, वहां पर कुछ मैंने कहा हुई है। दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो गई कि गुनाह दर्ज किया जाएगा, आरोपियों को बख्शा नहीं जाएगा, उस पर क्या कहना है? पहले ही मैंने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता, शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको सारे शिवप्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले 1 तारीख यानी रविवार को हुतात्मा स्मारक वहां इकट्ठा हो जाएंगे। हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहां पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैच्यू है वहां उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठीमध्ये सांगितलं की त्यांना जोडे मारा कार्यक्रम करू। स्ट्रॅटेजिकल ते मुद्दाम दडपण्याचं कारण आजही मोर्चा मालवणमध्ये काढला, तिथे रस्ता रोखून धरला, महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं, तेव्हा कोर्टाने याच्यामध्ये म्हणूनच म्हटलं ना की सरकारची ही महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे। यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही। मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा, त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता, आम्ही मोठा मोर्चा काढला होता, तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं। म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही। एवढा पुरता पुरे वो नॉट रीचेबल है, ये कहा जा रहा है कि वो फरार हो गए जो दोनों। ठीक है, आज के दिन हमने जो कहना था वो हमने कह दिया। महाराष्ट्र बंद नहीं कर पा रहे थे लेकिन बंगाल में बीजेपी पूरी कोशिश करती बंद करने की, तो दोनों क्या दोबारा प्रयास होगा? क्योंकि बंगाल में बीजेपी ने बंद कर दिया है, महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए, क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद? प्रयास का सवाल नहीं है, लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए। मोदी जी ने तो कहा था 1 नेशन 1 इलेक्शन, तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है? जो काम जिस तरीके से बीजेपी वहां सड़क पर उतर कर आई है और हमारे यहाँ जो उप मुख्यमंत्री है फडणवीस वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मांग रहे हैं, बंगाल का क्यों नहीं? अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, गृह मंत्री है, हम बंगाल में रहने वाले नहीं है, महाराष्ट्र में है, तो बंगाल की सरकार सक्षम है और वहां जिस तरीके से वो अब पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया। ज्या प्रकारे महाराष्ट्र बंदची तुम्ही जेव्हा हाक दिली होती तेव्हा कोर्टाने ताशेरे ओढले ते बेकायदेशीर आहे, पण मग पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भाजप बंद करते तेव्हा ते बंद ठरतो। ह्याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे। आता मी कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग ते बंगालचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, ज्यांनी बंद हा बेकायदेशीर ठरवला आहे त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला 2 दिवसात बघावं लागेल। 1 तारखेला जो आमचा या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाच्या प्रकरणात आम्ही जो मुंबईमध्ये कार्यक्रम करतो आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर 2 तारखेपासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावात, जिल्ह्यात, तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू राहील आणि या सरकारला, कारण हे घाबरलेलं सरकार आहे, हे कोर्टात जातं, यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये, लोकांमध्ये उठाव होऊ नये, उठाव झालेल्या लोकांच्या मनात। त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपूर्तीनं रस्त्यावर आलेत, लहान लहान मुली रस्त्यावर आल्यात, पण आम्ही आता बंद पाडणार नाही। पण याचा जे निषेधाचा जो प्रक्रिया आहे, जे उद्धवजींनी सांगितले जोडे मारो आंदोलन करू, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच्या नंतर चालू राहणार आहे। ते 1 तारखेला संपणार नाही आहे, ते कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे। थँक्यू। ठीक आहे, धन्यवाद। तर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली।
राजकोट किल्ल्यावरती जो प्रकार घडला त्याचा निषेध केलाय.